भाषणानंतर मी प्रमुख आपले ज्या आहेत कुलकर्णी सर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना करावं आणि आजच्या दिवसाचं महत्त्व इतरांना कळून द्यावं. प्लीज. विद्येची देवता माता सरस्वती, संस्कृतमध्ये तिचं वर्णन, या देवी सर्वभूतेषु विद्येरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः असं केलेलं आहे. आपण नेहमी आपल्या प्रारंभिक श्लोकामध्ये किंवा घराघरात म्हणतो की या कुंदे दुषारा हा रजवला, या शुभ्र वस्त्रावता, या विनावर दंडवंदित करा, या पद्मासना, या ब्रह्मास्त्र शंकर पृथ्वी देवे सदा वंदिता, सामान पात्र सरस्वती भगवती निश्चेष गाड्या पहा. अशी सरस्वती माता तिच्या पूजनाने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सर्वप्रथम त्या सरस्वती मातेला वंदन करतो. ज्या माऊलीनं इंद्रजी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्याचं प्रथम स्वप्न पाहिलं ती राजमाता, राष्ट्रमाता, माता जिजाऊ यांना वंदन करतो. हे 2025 हे वर्ष 2025 हे वर्ष ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं 300वे जयंती वर्ष आहे. सर्व राष्ट्रपती 300वी जयंती वर्ष चालू आहे. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांनाही नमन करतो, वंदन करतो. त्यांच्या नावानं हे आयडियल प्रदेश या वर्षी ओळखलं जात आहे. त्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्याही प्रतिमेला अभिवादन करतो. आणि आपण सर्वजण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्या देशाचं आराध्य दैवत असे असलेले शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. आज माझ्याकडे विषय तुमच्यासमोर मांडण्यासाठी दिलेला आहे. त्या विषयाचं नाव सर्वप्रथम सांगतो आणि मग या विषयाला सुरुवात करतो. मला जो विषय बोलण्यासाठी दिलेला आहे तो विषय आहे भारताची गौरवशाली परंपरा. त्या विषयाचं औचित्य आणि आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे. कारण की आज 26 जुलै आहे, कारगिल विजय दिवस आहे. आपली भूमी, भारत भूमी ही अनेक नररत्नांनी सुशोभित झालेली भूमी आहे. कदाचित जगामध्ये कुठल्याही देशामध्ये एवढे संत महंत किंवा एवढे थोर पुरुष नसतील तेवढे थोर पुरुष या भूमीने आपल्याला दिलेले आहेत. एक मानदेवी प्रचंड मोठी नावाची लिस्ट आपल्याला त्यांची सांगता आहे. प्रत्येक काळामध्ये ते झालेले आहेत. त्या सगळ्यांनी या देशाला वैभवाला नेण्यासाठी, परापुढीची प्रगतीला नेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत. अशा अनेक संत महंतांचं, दार्शनिकांचं, तत्वज्ञांचं, समाजसुधारकांचं, दार्शनिकांचं सगळ्यांचं चिंतन होणं, स्मरण होणं हे प्रत्येक वेळी आवश्यक आहे. आपल्याकडं वेदामध्ये एक संस्कृत श्लोक आहे. त्या संस्कृत श्लोकामध्ये असं म्हटलं आहे, उत्तरमे समुद्रस्य हिमालयाचे व दक्षिणम वर्षतच भारतम नाम भारतीय पुत्र संतती. कदाचित जगातल्या कुठल्याही देशाला एवढं जुनं नाव नाही. कदाचित म्हणण्यापेक्षा नक्कीच आपण म्हणू शकतो की जगातल्या कुठल्याही देशाला एवढं जुनं नाव नाही. वेद हे आजपासून किमान 10,000 वर्षापूर्वीचेच आहे. आतापर्यंत त्याचा कालावधी जो काही मिळाला आहे तो 10,000 वर्षापूर्वीचाच आहे. आणि 10,000 वर्षापूर्वीचा जर इतिहास जगाचा पाहिला तर जगामध्ये 10,000 वर्षापूर्वी इतर राष्ट्रांना मनुष्य म्हणून जगणं काय असतं हे सुद्धा माहिती. आणि त्या काळात आपल्या देशामध्ये संस्कृत मध्ये वैदिक वाङ्मयाची रचना झालेली आहे. त्या काळामध्ये आपल्या देशाला भारत हे नाव दिलं आहे. श्लोक जर आपण व्यवस्थित पाहिलं तर त्या श्लोकामध्ये आपल्या देशाची व्याख्या त्यांनी उभारून गेली. उत्तरमे समुद्रस्य म्हणजे उत्तरेपासून समुद्रापर्यंत आणि दक्षिणेपासून हिमालयापर्यंत जो भूभाग पसरलेला आहे त्या भूभागाचं नाव
हिंदुस्थान त्या भूभागाचे नाव ओळख भारत अशी आहे आणि तिथला जो राहणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती भारतीय आहे. एवढी जुनी ओळख जगातल्या कुठल्या देशाला नाही. आणि आजचा दिवस तर महत्वाचा का आहे कारण की या एवढी जुनी ओळख असणाऱ्या देशातले आपण आजचे जगणारे नागरिक आहोत, भारतीय आहोत. अनेक आक्रमण आपल्या देशावर झाली. पूर्ण इतिहास आपण पाहिला तर शक, खून, यवन अशी एक नाही हजारो आक्रमण आपल्या देशावर झाली आणि ती हजारो आक्रमण अतिशय सामर्थ्याने थोपवण्याचं काम आपल्या पूर्वजांनी केले. आणि 26 जुलै हा जो आपण आज दिवस साजरा करतो तो दिवस तर त्याचे एक सर्वोच्च टोक आहे. कारगिलचं युद्ध, कारगिलची लढाई जर आपण पाहिली तर ती इतर कुठल्याही लढाईपेक्षा अतिशय अवघड, अतिशय खडतर अशी लढाई आहे. कारण की भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये जो करार झालेला आहे त्या करारानुसार हिमालयाच्या अनेक अशा टेकड्या आहेत की ज्या टेकड्यामध्ये वर्षातील काही महिने, 5-6 महिने वातावरण अतिशय अनकॉन्टिनेंटल येऊ, तुम्ही राहू शकत नाही तिथं, मनुष्य थांबू शकत नाही, मायनस पेक्षाही कमी तापमान आहे. मग तिथं जे तुम्ही बंकर तयार केले आहेत, ज्या तुमच्या छावण्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी तुमचं सैनिक थांबू शकत नाही. त्या टेकड्यांच्या अलीकडच्या भारताच्या बाजूला आपल्या छावण्या आहेत, पलीकडच्या बाजूला पाकिस्तानच्या छावण्या आहेत. पण दोन्ही देशाचा करार आहे की ज्या काळामध्ये तिथं थांबता येत नाहीये त्या काळात दोन्ही देशांनी आपापलं सैन्य खाली घ्यायचं आणि जिथं आपल्याला राहण्यासाठी परिस्थिती आहे तिथे राहायचं. स्वातंत्र्य दिन झाल्यापासून 1999 पर्यंत हे दरवर्षी बरोबर होत होतं. पण आपल्याला सगळ्यांना माहिती की पाकिस्तान काही ना काही कुठलीच कारस्थानं ज्यावेळेस पासून पाकिस्तानचा जन्म झालाय त्यावेळेस पासून त्याचे चालूच आहे. 99 सुद्धा तेच झालं. ज्यावेळेस भारतीय सैन्य त्या थंडीच्या काळामध्ये खाली उतरलं त्यावेळेस पाकिस्तानने करार म्हणला एक प्रकारे आणि आपलं सैन्य खाली उतरण्याच्या ऐवजी आपण ज्या चौक्या काबीज केलेल्या होत्या त्या चौकीवर उलट त्यांचं सैन्य थांबलं. आपलं सैन्य तर उतरत नाही पण आणखी जास्त सैन्य त्यांनी आपल्या चौक्यामध्ये काढून ठेवलं. ज्यावेळेस वातावरण सुरळीत झालं त्यावेळेस भारताचे सैनिक अजून वरती जायचे होते आपापल्या शाळेमध्ये थांबायला. त्या काळात काही तिथले जे गुरु राखणारे, काही शर्यत करणारे, काही लोक होते, तिथले स्थानिक जे लोक आहेत ते लोक वर गेल्यानंतर त्याला दिसलं की त्या ठिकाणी सैनिक येऊन थांबले आणि ते सैनिक पाकिस्तानचं सैनिक वाटायचे. आता पाकिस्तानने हे सैन्य कारवाई केली नाही, असा पाकिस्तान पहिल्यापासून करत आहे. अतिरेकी कारवाईसारखं अतिरेकी सैन्याच्या नावाखाली अतिरेकी घुसवणं किंवा फक्त अतिरेकी घुसवणं अशा प्रकारे लोक थांबले आहेत जे शस्त्रसज्ज आहेत ते त्या गुराख्याने खाली येऊन भारतीय सैन्याला रिपोर्टिंग केली आणि मग भारतीय सैन्याने ज्यावेळेस त्याचं निरीक्षण करण्याकरता सुरुवात केली त्यावेळेस भारताला कळलं की खरंच ही घटना झालेली आहे ना. आपल्या ज्या सगळ्या टेकड्या आहेत भारताचा भाग आहे त्या भागावर सुद्धा पाकिस्तानने अतिक्रमण केलेलं आहे. आता हे युद्ध इतर युद्धापेक्षा अवघड का होतं कारण की आपला शत्रू हा आपल्या